श्री सत्यनारायण व्रत कथा मंगलाचरण। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सत्यनारायणाय नमः। अध्याय 1। श्री सत्यनारायण व्रताचा उगम व महिमा। एकदा नैमिषारण्य या पवित्र क्षेत्रात शौनकादी ऋषी सूतजींना म्हणाले, हे सूतजी, कलियुगात मनुष्य अनेक प्रकारच्या दुःखांनी त्रस्त आहे. त्याच्या दुःखांचा नाश करणारे, मनोकामना पूर्ण करणारे आणि मोक्ष देणारे कोणते व्रत आहे? तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्यांनो, एकदा देवर्षी नारदांनीही हा प्रश्न भगवान विष्णूंना विचारला होता. देवर्षी नारद पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी अनेक लोकांना दुःखी, गरीब आणि संकटांनी ग्रासलेले पाहिले. त्यांना त्यांची दया आली. ते वैकुंठात जाऊन भगवान विष्णूंना म्हणाले, हे प्रभो, पृथ्वीवरील लोक दुःखाने व्याकुळ आहेत. त्यांना सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी कोणता उपाय आहे? भगवान विष्णू म्हणाले, हे नारदा, श्री सत्यनारायण व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. जो कोणी श्रद्धा आणि भक्तीनं हे व्रत करील त्याचे सर्व दुःख दूर होतील. त्याला धन, धान्य, संतती, यश आणि शेवटी मोक्ष प्राप्त होईल. नारदांनी नमस्कार करून हे व्रत पृथ्वीवरील लोकांना सांगण्याचा संकल्प केला. अध्याय 2. गरीब ब्राह्मण आणि लाकूड तोड्याची कथा. काशी नगरीत शतानंद नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक होता, परंतु गरिबीमुळे दुःखी होता. एके दिवशी भगवान सत्यनारायण वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून त्याच्यासमोर आले आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, तू इतका दुःखी का आहेस? ब्राह्मण म्हणाला, मी अत्यंत गरीब आहे. माझ्या जीवनात सुख नाही. तेव्हा त्या वृद्धानं त्याला श्री सत्यनारायण व्रताची माहिती दिली. ब्राह्मणानं श्रद्धेनं व्रत केले. काही दिवसातच त्याची गरिबी दूर झाली. त्याच्या घरात धनधान्याची भरभराट झाली. एके दिवशी एक गरीब लाकूड तोड्या त्याच्या घरी आला. तेथे पूजा चालू होती. त्यानं व्रताचे महत्त्व ऐकले. लाकूड तोड्यानं मनात विचार केला, मीही हे व्रत करीन. त्या दिवशी त्याला नेहमीपेक्षा अधिक किमतीत लाकूड विकले गेले. त्यातून मिळालेल्या पैशात त्यानं पूजा केली. भगवान सत्यनारायणाच्या कृपेनं त्याचे जीवन सुखी झाले. अध्याय 3. साधू वाणिया, लीलावती आणि कलावती. उल्कामुख नावाचा राजा आपल्या राज्यात श्री सत्यनारायण व्रत करीत होता. तेव्हा तेथे साधू नावाचा एक श्रीमंत व्यापारी आला. त्यानं विचारले, महाराज, आपण कोणते व्रत करीत आहात? राजानं व्रताचे महत्त्व सांगितले. व्यापारी म्हणाला, मला अपत्य झाल्यावर मी हे व्रत करीन. काळ लोटला. त्याला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती ठेवले. पण व्यापारी व्रत करण्याचे विसरला. कलावती मोठी झाली. तिचा विवाह योग्य युवकासोबत झाला. तरीही व्यापाऱ्यानं व्रत केले नाही. भगवान सत्यनारायण त्याच्यावर अप्रसन्न झाले. अध्याय 4. संकट, कैद आणि प्रसादाचा महिमा. व्यापारी साधू आपल्या जावयासह व्यापारासाठी परदेशात गेला. त्या राज्यात राजवाड्यात चोरी झाली. चोरांनी चोरीचा माल व्यापाऱ्याच्या गोदामाजवळ टाकला. राजाच्या सैनिकांनी व्यापारी आणि त्याच्या जावयाला चोर समजून पकडले. त्यांना तुरुंगात टाकले. त्यांचे सर्व धन जप्त केले. इकडे त्यांच्या घरी लीलावती आणि कलावती यांच्यावर गरिबी आली. एके दिवशी कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे सत्यनारायणाची पूजा चालू होती. ती घरी येऊन आईला म्हणाली, आई, आपणही हे व्रत करूया. लीलावतीनं श्रद्धेनं पूजा केली आणि पतीच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली. त्या रात्री भगवान सत्यनारायण राजाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, तू निरपराध लोकांना कैदेत ठेवले आहेस. त्यांना मुक्त कर. सकाळी राजानं व्यापारी आणि त्याच्या जावयाला मुक्त केले. त्यांचे धनही परत केले. परतीच्या प्रवासात कलावतीला पतीच्या आगमनाची बातमी मिळाली. ती प्रसाद न घेता धावत बंदराकडे गेली. त्याच वेळी तिच्या पतीची नौका समुद्रात बुडू लागली. कलावतीला आपली चूक समजली. ती परत आली, प्रसाद ग्रहण केला आणि भगवानाची क्षमा मागितली. क्षणात नौका पूर्ववत झाली आणि तिचा पती सुखरूप वाचला. सर्वांनी आनंदानं व्रत पूर्ण केले. अध्याय 5.
राजा तुंगध्वजाची कथा. तुंगध्वज नावाचा एक पराक्रमी राजा होता. एके दिवशी तो शिकारीसाठी जंगलात गेला. तेथे काही गोपाळ मुले श्री सत्यनारायणाची पूजा करीत होती. त्यांनी राजाला नम्रतेने प्रसाद दिला. पण राजाने अहंकाराने प्रसाद स्वीकारला नाही. भगवान सत्यनारायण त्याच्यावर रुष्ट झाले. थोड्याच दिवसात त्याचे राज्य नष्ट झाले. धनसंपत्ती गेली. त्याचे 100 पुत्र मृत्युमुखी पडले. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो पुन्हा जंगलात गेला. गोपाळांसोबत बसून भक्तिभावाने पूजा केली. प्रसाद ग्रहण केला आणि क्षमा मागितली. भगवान प्रसन्न झाले. राज्य, वैभव आणि पुत्र पुन्हा त्याला प्राप्त झाले. फळश्रुती. जो मनुष्य श्रद्धा, भक्ती आणि सत्यनिष्ठेनं श्री सत्यनारायण व्रत करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच्या घरातील दुःख, दारिद्र्य आणि संकट दूर होतात. सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. शेवटी भगवान सत्यनारायणाची कृपा होऊन मोक्ष प्राप्त होतो. सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. प्रसादाचा अनादर करू नये. अहंकारापासून दूर राहावे. भक्ती आणि श्रद्धेनं परमेश्वराची उपासना करावी. इति श्री सत्यनारायण व्रतकथा संपूर्णम. श्री सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय.